तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला माझ्या यूट्यूब चॅनल GST क्लासवर। आपण इथे काय पाहणार आहोत, NMMS आणि स्कॉलरशिप परीक्षा, ज्या 8व्या वर्गात परीक्षा होतात ना दोन, या दोन्ही परीक्षांची तयारी करणार आहोत या परीक्षेच्या या गणिताच्या माध्यमातून, नाही का, या व्हिडिओच्या माध्यमातून। तर इथे मी तुम्हाला आता गणितची सीरीज चालू आहे। गणित आपण घेणार आहोत पहिले, त्यानंतर बुद्धिमत्ता घेणार आहे, ठीक आहे। तर तुम्हाला त्याच्यासाठी काय करायचं आहे, अशी स्कॉलरशिपची नवनीतची पुस्तक घेऊन घ्यायची आहे, पार्ट 1 पार्ट 2 दोन्ही। हेच तुम्हाला गणित कुठं कामात येईल, NMMS मध्ये, आणि हेच गणित कुठं कामात येईल, स्कॉलरशिपमध्ये। कळलं? हेच चॅप्टर आहेत, सेम चॅप्टर आहेत। कसं आहे, NMMSच्या पुस्तकात कमी प्रॅक्टिससाठी क्वेश्चन होते म्हणून आपण इथून घेत आहोत, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर बुद्धिमत्ता पण घेऊ आपण। तर पहिला चॅप्टर त्याच्यातला आहे, कोणता आहे चॅप्टर? एवढा लांब चॅप्टरचं नाव आहे, त्याचं आपण शॉर्टकट करून घेऊ। आणि काय आहेत नेमका ह्या, त्याची मी तुम्हाला इंग्लिशमध्ये पण सांगणार आहे आणि मराठीमध्ये पण। आपण जनरली जे आहे मराठीतून अभ्यास करून घेऊया पूर्ण, कारण कसं असते, परीक्षेमध्ये आपल्याला खूप सारे प्रश्न सोडवायचे असतात, 50 क्वेश्चन गणिताचे। जर ते आपण इंग्लिशमध्ये सोडवायला गेलो तर तोच प्रश्न तुम्हाला एकच प्रश्न किती वेळा वाचायला लागेल, 3 वेळा, तेव्हा जाऊन तो समजेल। आणि आपल्या भाषेत आहे, मराठीत आहे, तर प्रश्न कसा आहे, लवकर समजेल आपल्याला, बरोबर। आपण मराठीतून शिकू सगळं, पण काही शब्द मी तुम्हाला इंग्लिशमधले सांगत जाईन, म्हणजे सगळेच शब्द तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगेन की याला काय म्हणतात, त्याला काय, ठीक आहे, चालेल। शिकवताना इंग्लिशमध्ये, प्रश्न घेताना कशामध्ये, मराठीमध्ये, ठीक आहे। चल, तर याला शॉर्टकट एक नाव देऊ आपण, काय, नंबर सिस्टम। काय नाव देऊ, एक नंबर सिस्टम, संख्या प्रणाली ज्याला आपण म्हणू, किंवा नंबर सिस्टम म्हणू, ठीक आहे। तर नंबर सिस्टम, तर सर्वप्रथम आपल्याला हा नंबर समजल्या पाहिजे। तर या नंबरचे मेन 2 प्रकार आहेत, कोणकोणते? तर कोणकोणते म्हणू शकतो आपण? वास्तव संख्या, मराठीमध्ये काय म्हणू त्याला, वास्तव संख्या, आणि अवास्तव संख्या, ठीक आहे। तर इंग्लिशमध्ये आपण काय म्हणू, रियल नंबर, आणि याला काय म्हणू, इमॅजिनरी नंबर। इमॅजिनरी नंबर, NO म्हणजे काय आहे, नंबर। तर रियल नंबर काय आणि इमॅजिनरी नंबर काय, पहिले हे समजून घेऊया, ठीक आहे। तर रियल नंबर म्हणजे जे आपण आपल्या गणितामध्ये आपण वापरत आहोत, मायनसवाले, प्लसवाले, अंडररूटवाले, जे पण स्क्वेअरवाले, ते सगळे, जे पॉईंटवाले, फ्रॅक्शनवाले, ते सगळे नंबर कशामध्ये येतील, रियल नंबर। कशामध्ये येतील, रियल नंबर, ठीक आहे। फॅनची स्पीड 1 वर करा, त्यावाल्या फॅनची स्पीड 1 वरच होती, हां, 1 वरच ठेवायची। आणि इमॅजिनरी म्हणजे काय, तर असे नंबर जे आपण वापरूनच नाही राहिला आणि जे आपण वापरू शकत पण नाही, ते इमॅजिनरी कन्सेप्ट आहे। म्हणजे बघा, जसा एक्झाम्पलमध्ये आपण पाहूया इथं, की बा अंडररूटच्या अंदर कधी मायनसवाली संख्या येऊ शकते का? हे कधी मायनस येऊ शकते का? नाही। बघा, अंडररूट म्हणजे जसा स्क्वेअर रूट, सपोज मी म्हटलं 4 गुणिले 4 करीन तर काय येते, 16। तर हे जे 16 आहे, हे एक तर -4 गुणिले -4 पण बनू शकते, 16, बरोबर। म्हणजे 2 मायनसवाल्या संख्याच्या कधी पण गुणाकार काय येईल, प्लस। 2 मायनस संख्यांचा गुणाकार काय येईल, प्लस। आणि अंडररूट मधून जे संख्या निघत असते ते सिंगल संख्या निघत असते, जसं मी म्हटलं की 16 आहे इथं, तर ही कधी मायनस राहू शकते का? कारण दोन सारख्या संख्यांच्या, 2 मायनसवाल्या संख्यांच्या गुणाकार कधी मायनस येऊ शकते का? हे 16 2 संख्यांचा गुणाकार आहे, 2 सारख्या संख्यांचा गुणाकार, बरोबर। तर 2 पॉझिटिव्ह राहतील नंबर, नाहीतर 2 निगेटिव्ह, बरोबर। तर 2 पॉझिटिव्ह नंबरचा गुणाकार तर पॉझिटिव्हच येऊन राहिला, आणि 2 निगेटिव्ह नंबरचा गुणाकार बी काय येऊन राहिला, पॉझिटिव्ह। म्हणजे याच्या अंदर कधी निगेटिव्ह राहू शकते का अंडररूटच्या अंदर? तर अशा नंबरला आपण काय म्हणू शकतो, इमॅजिनरी नंबर, आय। कॉम्प्लेक्स नंबर सुद्धा म्हणतात याला, समोर तुम्हाला 11वी 12वी मध्ये असेल हा जास्त, कॉम्प्लेक्स नंबर, जो कधी आपल्या वापरात येणार नाही। मग आपल्या वापरात जे नंबर येतील ते सगळे कोणते नंबर आहेत, वास्तविक संख्या किंवा रियल नंबर। लक्षात राहील गोष्ट, वास्तव संख्या किंवा रियल, जेवढे पण आपण गणितात वापरणार आहोत। मग त्याचे पण काय आहेत वेगवेगळे,
प्रकार आहेत. याचे पण काय आहेत वेगवेगळे ठीक आहे. तर एक आहे रॅशनल नंबर आणि एक काय आहे इररॅशनल नंबर. कोणता नंबर? ओके. मराठी त्याला काय म्हणू आपण? परिमेय संख्या. परिमेय. आणि याला काय म्हणू? अपरिमेय संख्या. मग आता हे कावेत सर, आता यांची डेफिनेशन काय आहे? तर ते पुस्तकात तर तुमच्या दिलेली आहे, पण मी सांगतो त्या प्रकारे लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. तर रॅशनल नंबर कोणाला म्हणाल? अशा संख्या ज्यांना आपण p/q च्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपात लिहू शकतो. अशा संख्यांना आपण कोणत्या संख्या म्हणू? रॅशनल नंबर किंवा परिमेय संख्या. काय म्हटलं मी रॅशनल नंबरची डेफिनेशन? द नंबर दॅट कॅन बी रिटन इन अ p/q फॉर्म. म्हणजे अशा संख्या ज्यांना p/q समजते ना, है ना, p/q च्या फॉर्ममध्ये ज्यांना लिहू शकतो त्या सर्व संख्या कोणत्या संख्या आहेत? बरोबर. आणि ज्यांना p/q च्या फॉर्ममध्ये लिहू शकत त्या सगळ्या संख्या कोणत्या आहेत? गोष्ट समजली का? काय म्हटलं? सिंपल एवढा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. मग काय आहे ते मी सांगतो अजून. p/q म्हणजे अंश आणि छेद, फ्रॅक्शनच्या रूपात ज्याला लिहू शकतो तो रॅशनल. आता मला सांगा एक्झाम्पल 2. ही 2 मी p/q च्या फॉर्ममध्ये लिहू शकतो का? ही p/q च्या फॉर्ममध्ये आहे का? अंश आणि छेदाच्या रूपात आहे का? तर आता दिसायला तर नाही दिसत आहे, बरोबर आहे, पण याच्या खाली काही नाही म्हणजे काय आहे ते जाऊ द्या. पण मला सांगा, सपोज मी याच संख्येला असा लिहिलो 8/4, तर याच्या उत्तर का भेटला? म्हणजे या 2च्या ठिकाणी मी काय लिहू शकतो? लिहू शकतो की नाही? लिहू शकतो की नाही? म्हणजे सांगा आता हे रॅशनल नंबर आहे की नाही आहे? गोष्ट समजली? म्हणजे हे बी काय आहे? रॅशनल. दुसरा एक्झाम्पल सपोज मला सांगा आता की बा 1.5. ही संख्या रॅशनल आहे का? कशी का? याला आपण काय लिहू शकतो? याला काय लिहू शकतो? 15/10. हा पॉइंट हटवला, पॉइंट नंतर किती संख्या होत्या? तर एक खाली काय वाढवला? 0. तर याला असं लिहू शकतो. मग कट्टे किती ना? 5 दुने 5 त्रिक म्हणजे 3/2. बघा याच्या भागाकार कराल तर व्हॅल्यू किती येईल? म्हणजे ही संख्या सुद्धा काय झाली? झाली की नाही झाली? सपोज मी संख्या लिहिलो अशी, ही रॅशनल आहे का? हो की नाही? सांगा ना. चुकेल तर चुकेल. आहे का? हां. कोणाला वाटते नाही? ओके. अजून किती लोकांना नाही वाटते? ओके. आता बघा, हा कोणाचा स्क्वेअर आहे? म्हणजे याच्या बाहेर काय निघला असता? अन 2ला तर मी मगाशी या प्रकारे लिहू शकलो. म्हणजे 2ला मी 8/4 किंवा 16/8 किती बी लिहू, बरोबर. म्हणजे ही संख्या सुद्धा काय आहे? जिचा पूर्णपणे स्क्वेअर रूट निघते ती संख्या काय आहे? हा. अंदर जर मी असा निगेटिव्ह लावला असता तर रॅशनल राहिली असती का? तिथं रिअल पण नसतं राहिली, ते कोणती झाली असती? इमॅजिनरी. पण अंडर रूटच्या अंदर अगर मी लिहिलो असतो 3, आता हा कोणाचा स्क्वेअर रूट आहे का? म्हणजे स्क्वेअर आहे का? अंदर परफेक्ट स्क्वेअर पाहिजे. स्क्वेअर लिहिल्या ना तुम्ही 20 पर्यंत, तर परफेक्ट स्क्वेअर आहे का अंदर? नाही. हा कोणाचा तरी स्क्वेअर आहे बघा 4, 2चा, पण हा आहे का? म्हणजे ही रॅशनल नंबर आहे का? जर कॅल्सीमध्ये तुम्ही हिची व्हॅल्यू टाकाल तर हिची व्हॅल्यू किती येते माहिती आहे? 1.7173 वगैरे 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 वगैरे. हँग 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 हँग. ते काही थांबत? ते थांबते का? बघा तुम्हाला दाखवतो कॅल्सीमध्ये. कुठे गेला रे?
1.173205008075688 या प्रकारे. आता तिथे लिमिटेड दिलेली आहे, पण ती तिकडे वाढत वाढत जाते, ती कधी थांबत. अशा नंबरला काय म्हणाल? रॅशनल म्हणाल का? काय म्हणाल? कारण बघा, सपोज मी असा लिहिलो काहीतरी 2.56, दोनच नंबर आहेत पॉइंट नंतर, लिमिटेड नंबर आहेत, तर याला तुम्ही फ्रॅक्शन मध्ये लिहू शकता. बरोबर. काय लिहिल्या असत्या? 256 भागीला किती झाला असता? बरोबर की नाही? आणि काटपीट केलं असतं तर कटला असता काहीतरी. पण इथं पॉइंट नंतर नंबर किती आहेत ते तुम्हाला माहीतच नाही आहे, तर त्याला फ्रॅक्शन मध्ये लिहू शकता का? म्हणजे हा कोणता नंबर झाला असता? समजलं? तसंच दुसरा उदाहरण याच्या एक्झाम्पल मध्ये काय आहे? पाय. पाय घेतो ना आपण, पाय आर स्क्वेअर, 2πr. त्या पायची व्हॅल्यू किती घेतो बेटा? 22/7. ही पण तुम्ही पाहाल तर जनरली आपण 3.14 घेतो, पण ती समोर असते. या पायला पण आपण कोणता नंबर म्हणू शकतो? समजलं? पण कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण त्याची घेत असतो. काय घेत असतो? 3.14. कामात आल्या पाहिजे. जबकि 22/7चा भागाकार जर तुम्ही करून पाहाल तर तो भागाकार पूर्ण भाग कधीच जात, त्या संख्येला पूर्ण भाग जातच नाही शेवटपर्यंत, म्हणजे रिमाइंडर कधी 0 येत नाही. तर अशा संख्येला आपण कोणती संख्या म्हणू शकतो? कळली गोष्ट की नाही कळली? ओके. मग आता इकडे लक्ष द्या. आता या रॅशनल नंबरचे पुन्हा काय पडतात? प्रकार. या रॅशनल नंबरचे पुन्हा काय पडतात? प्रकार. म्हणजे बघा, हा वेगळा दिसून राहिला, हा वेगळा दिसून राहिला, हा वेगळा दिसून राहिला की नाही? तर हे रॅशनल नंबर पुन्हा मी 3 प्रकारे डिवाइड करू शकतो. एक आहे फ्रॅक्शन, जे ओरिजिनल फ्रॅक्शन मध्ये दिसतील तुम्हाला. एक आहे डेसिमल, एक आहे आणि एक आहे इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे पूर्णांक, पूर्णांक संख्या, दशांश संख्या आणि अपूर्णांक. तर अपूर्णांकाला पण आपण रॅशनल म्हणू शकतो. दशांश नंबरला पण आपण बघा, हा बघितलाय, रॅशनल म्हणू शकतो. त्यानंतर पूर्णांक म्हणजे पूर्ण संख्येला पण आपण काय म्हणू शकतो? बरोबर. ओके. आता याचे पुन्हा फॅक्टर पाडू आपण. बघा, डेसिमल 2 प्रकारचे राहू शकतात. कोणते कोणते? तर टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग. नॉन टर्मिनेटिंग. आता हे काय आहेत सर? तर आपण त्याला म्हणू शकतो खंडित, आणि याला काय म्हणू शकतो? अखंडित. म्हणजेच लक्ष द्या, पॉइंट नंतर अगर पूर्ण भाग जात असेल, म्हणजे 0 येत असेल कधी ना कधी, तर तो झाला तुमचा कोणता? टर्मिनेटिंग. पण पॉइंट नंतर पण पूर्ण भाग जात नसल तर त्याला आपण काय म्हणू शकतो? लक्षात आली गोष्ट? एक उदाहरण घेतो यांच्या उदाहरण. सपोज 22/7. दुसरा एक उदाहरण घेतो 1/3 किंवा 11/3. आता बघा, याचा भागाकार करून पाहू आपण इकडे. याचा भागाकार करून पाहू इकडे. 7 त्रिक किती राहिले? 7 एक किती राहिले? 7 किती राहिले? 7 दुने किती राहिले? 7 7 1 7 8 किती राहिले? 7 5 चालला वाढत 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 वाढत. हा कधी पूर्ण भाग जाणार? तर अशा डेसिमलला किंवा अशा फ्रॅक्शनला आपण कोणता डेसिमल म्हणू शकतो? टर्मिनेटिंग. लिहान सरळ बस.
अंगात आले का देव? इकडे या समोर, ये जल्दी इथे ये लवकर. अरे बाजमध्ये आणशील चल. तुला कालच सांगितलं होतं हा हाफ चड्डा घालू नको अशी म्हणून. हा वे 8व्या वर्गात गेले ना तुम्ही, आता हाफ चड्डा घालून याल का ट्युशनले? हा तर बघा पॉइंट नंतर हा वाढतच चाललेला आहे, पण खाली झिरो आला का? पूर्ण भाग गेला का या संख्येला? तर असा जो फ्रॅक्शन राहील किंवा असा जो डेसिमल राहील, जो डॉट 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 समोर वाढूनच राहिलेला, अशा डेसिमलला कोणता म्हणतो? सॉरी, नॉन टर्मिनेटिंग. हा नॉन टर्मिनेटिंग मध्ये आहे ना? अरे समजलं, नॉन टर्मिनेटिंग. पण सपोज मी म्हटलं की बा 6/5 आहे, याला सोडवा. तर बघा 5 1 किती राहिले? 1 पॉइंट दिला, 5 दुने भाग गेला की नाही पूर्ण, खाली शून्य आला की नाही. तर हा कशाचा झाला उदाहरण तुमच्या? टर्मिनेटिंगचा, म्हणजे ज्याला पूर्ण भाग गेलेला आहे. पण याला पूर्ण भाग गेला का? 3.1428 डॉट 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 डॉट. कळलं? तर हा ज्याला तुमचा नॉन टर्मिनेटिंग, ज्याला पूर्ण भाग जाणार आणि ज्याला पूर्ण भाग जाते तो. एवढी गोष्ट लक्षात आली. मग या नॉन टर्मिनेटिंगचे ना अजून 2 प्रकार पडतात. एक बघा, आता याच्या भागाकार करा बरं. याच्या 11/3 3 त्रिक किती राहिले? पॉइंट दिला. 3 सक किती राहिले? 3 सक किती राहिले? 3 सक काय येऊन राहिला? सारखाच नंबर येऊन राहिला, म्हणजे याला म्हणतात रिकरिंग नंबर. याला काय म्हणतात? एकच नंबर अगर येत असेल तर रिकरिंग. मी सांगतो त्याच्या पण. तर अशा प्रकारचा पण असेल, कारण पूर्णपणे भाग जाणारच नाही, शून्य येणारच नाही याला पण. तर हा पण कशामध्ये झाला? नॉन टर्मिनेटिंग मध्ये आला, बरोबर. पण इथं तुम्ही नोटीस कराल की प्रत्येक वेळेस वेगवेगळा नंबर येत आहे. आणि इथं ए मावशी घरी जायचं आहे. हां, इथं पॉइंट नंतर बघा, पॉइंट नंतर वेगवेगळा नंबर येत आहे आणि इथं सारखाच नंबर येत आहे. म्हणजे पुन्हा 2 प्रकार पाडू शकतो मी. तर याला म्हणतात नॉन रिकरिंग. अशा टाईपवाल्याला काय म्हणतात? हा जो आहे याच्या टेबल मी पुन्हा देईन तुम्हाला बनवून. नॉन रिकरिंग, नॉन रिकरिंग. आणि याला काय म्हणू आपण? रिकरिंग. रिकरिंग. तर मराठी त्याला नाव काय आहे? आवर्ती. नावर्ती नोए कोणो रे? अनावर्ती. आवर्ती नंबर आणि समजलं का? हे नॉन टर्मिनेटिंगचे काय आहेत? 2 प्रकार आहेत. लक्षात आली गोष्ट? ओके. मग इंटिजरचे पण पुन्हा काय आहेत? प्रकार आहेत. इंटिजरचे पण काय आहेत? इंटिजर नंबर. बघा इंटिजर नंबर काय राहू शकते? तर तुम्ही नंबर लाईन पाहिली असेल. नंबर लाईन इथं काय राहते? 1 आणि इथं काय राहते? तर हे जे आहेत पूर्ण संख्या, हे निगेटिव्ह पण राहू शकतात आणि काय राहू शकतात? पॉझिटिव्ह पण राहू शकतात आणि 0 पण. तर हे सगळे काय झाले तुमचे? इंटिजर, पूर्णांक नंबर. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आला? पॉझिटिव्ह आणि दोन्ही आल्या. त्यानंतर अजून याचा प्रकार आपण पाडू शकतो कसा? तर नॅचरल नंबर, होल नंबर. नॅचरल नंबर आणि
नॅचरल म्हणजे काय मराठीत? यस, नैसर्गिक. आणि हा आहे तुमच्या संपूर्ण संख्या. तर लक्षात घ्याल काही फरक नाही याच्यामध्ये. तर नैसर्गिक, जसा मला गिनती करायची आहे, गिनती या वर्गात किती पोरं आहेत मोजणी करायची आहे, तर याचा नंबर जसा पहिला आहे तर याला 1 म्हणीन का 0 म्हणीन? 1 2 असा मोजीन ना. तर गिनती करायसाठी कोणते नंबर वापरतो आपण? नॅचरल नंबर. तर नॅचरल नंबरची सुरुवात होत असते तुमची 1 2 3 4 कुठपर्यंत? अनंतपर्यंत. कुठपर्यंत? हे पॉझिटिव्ह वाले. आणि जेव्हा शून्याची गिनती याच्यामध्ये होते, शून्यापासून जेव्हा गिनती केली जाते तेव्हा याला कोणत्या संख्या म्हणतात? होल नंबर. काय म्हणतात? समजलं की नाही समजलं? पक्का? अरे लक्षात आली ही गोष्ट? हां. मग हे जे नंबर लाईन असते बघा, नंबर लाईन, या नंबर लाईनवरच सगळे नंबर आहेत. काय म्हटलं मी? या नंबर लाईनवरच सगळे नंबर आहेत. कसे? तर ते पण तुम्हाला शिकवणार आहोत याच चॅप्टरमध्ये. इथं फ्रॅक्शन बी आहेत, इथं डेसिमल पण आहे. जसं बघा त्याच्या मधात याला काय म्हणू शकतो मी? 1.5. आणि 1.5लाच काय लिहू शकतो? 3/2 लिहू शकतो की नाही? कसा आला 3/2? 15/10. नाही समजला? 15/10 आला असता ना, मग 5 कटला असता. 5 त्रिक 15, 5 दुने 10. म्हणजे यांच्या बीचमध्ये फ्रॅक्शन पण येते किंवा आपण म्हणू शकतो काय येते? डेसिमल पण. दोन पूर्ण संख्यांच्या बीचमध्ये डेसिमल असतात किंवा फ्रॅक्शन असतात. ते सुद्धा बघू याच्या समोरच्या कन्सेप्टमध्ये. कळलं येतपर्यंत सगळ्यांना? तर इंटिजरचे 2 प्रकार, पॉझिटिव्ह. मग फ्रॅक्शनचे बी काय आहेत? 2 प्रकार आहेत. ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अंशाधिक. बरोबर. त्याचे इंग्लिशमधले नाव काय आहेत? वल्गर फ्रॅक्शन आणि नॉन वल्गर फ्रॅक्शन. अरे बरोबर. तर ते फ्रॅक्शनवाल्या चॅप्टरमध्ये त्याचे टाईप आपण पाहणार आहोत. येतपर्यंत सगळ्यांना समजला? पक्का? ओके. आता काही विचारायचे असेल तर विचाराल मला. लक्ष द्या. तर फ्रॅक्शनचे वेगवेगळे प्रकार राहू शकतात. हे इकडे डेसिमलचे हे उदाहरण त्याचे लिहून टाकायचे. आता लिहिताना काय करायचं? एका खाली एक, नंबरच्या खाली रिअल नंबर आणि इमॅजिनरी नंबर. मग त्याच्याबद्दल काय सांगितलं तो तिथं लिहू शकता. ज्यांचा आपण वापर करतो ते रिअल नंबर आणि इमॅजिनरीच्या उदाहरण लिहू शकता त्याच्या खाली. मग रिअल नंबरचे पुन्हा काय पाडू शकता खाली? 2 प्रकार, रॅशनल, त्याचे प्रकार म्हणजे उदाहरण आणि याचे उदाहरण. मग खाली रॅशनल नंबर नाव लिहायचा, त्याचे किती प्रकार पाडाल? 3. फ्रॅक्शन, डेसिमल. ओके. मग डेसिमलचे पुन्हा डेसिमल नाव लिहाल, त्याचे 2 प्रकार पाडाल. इंटिजर नाव लिहाल, त्याचे 2 प्रकार सांगितले तिकडे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. फ्रॅक्शनचे 2 प्रकार, वल्गर फ्रॅक्शन, नॉन वल्गर फ्रॅक्शन. ठीक आहे. वल्गर आणि नॉन वल्गर हे समोर शिकणारच आहोत आपण. ठीक आहे. मग डेसिमलचे 2 प्रकार, टर्मिनेटिंग, नॉन टर्मिनेटिंगचे पुन्हा 2 प्रकार पाडू शकता. तर त्याचे उदाहरण इथं त्याच्या समोर लिहिलेले अरे आहे. आता बघा या इरॅशनल नंबरची पुन्हा 2 म्हणजे दुसरी एक डेफिनेशन बनू शकते. कोणती बनते? एक तर बनते जिला P/Qच्या फॉर्ममध्ये लिहू शकत नाही. दुसरी एक बनते नॉन रिकरिंग वाले फॅक्टर, नॉन रिकरिंग, नॉन टर्मिनेटिंग. काय म्हटलं? डेसिमल, नॉन रिकरिंग, नॉन टर्मिनेटिंग डेसिमल कॉल्ड ॲज अ इरॅशनल नंबर. म्हणजे हे इरॅशनल नंबर कसे राहतील? हे नॉन टर्मिनेटिंग राहतील, म्हणजे याच्या कधी अंत राहणार नाही. आणि त्यानंतर हे कसे राहतील? पुन्हा नॉन रिकरिंग, नॉन म्हणजे पॉइंट नंतर सारखा अंक येणार नाही. जर पॉइंट नंतर सारखा अंक आहे तर हा रॅशनल आहे की इरॅशनल आहे? रॅशनल. कोणता आहे? पण पॉइंट नंतर सारखा अंक नाही आहे, हा असा येत आहे, तर तो कोणता आहे?
गोष्ट समजली. 3.1473 डॉट 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 किती पण लिहू शकता. समजलं. तर पॉईंट नंतर अगर रिकरिंग असेल तर तो बेटा रॅशनल आहे, पण नसेल रिकरिंग वेगवेगळे नंबर येत असतील आणि असे डॉट डॉट असतील समोर तर तो काय आहे, इरॅशनल नंबर. कळली सगळ्यांना गोष्ट की नाही कळली. आता हा सगळा तुम्हाला मी तुमच्या पुस्तकात दाखवून देतो, नाही तर म्हणाल का बा कुठच्या शिकवलं हा कावे आहे ना. हे बघा इथं खंडित रूप आणि अखंडित आवर्तिक रूप दिसला. आता इंग्लिशमध्ये नाव लिहिलं आपण परिमेय संख्येचे दशांश रूप. इथं खंडितवाला दिलेला आहे ज्याच्यामध्ये पूर्ण भाग गेलेला आहे. अरे आहे का, दिसते का. दिसत आहे खंडित रूप आणि हा अखंडित आवर्ती पॉइंट नंतर सारखा अंकवाला. अरे दिसत आहे का, नॉन रिकरिंग वाला आणि नॉन टर्मिनेटिंग वाला. ठीक आहे. देन समोरची जे आहे, एक मिनिट याला डिलीट करून घेऊ. दोन नंबरवर कोणता पेज आहे. हे बघा वास्तव संख्या दिसला. वास्तव संख्या पूर्ण वर्ग नसणारी संख्यांची वर्गमुळे हे कसे असतात म्हणते, अपरिमेय संख्या सांगितलेलं आहे. ते हे सगळे तुम्हाला वाचून काढायचे आहे घरी. ठीक आहे. याच्यातले अजून एक दोन कन्सेप्ट राहिलेले आहेत, मी सांगतो तुम्हाला अजून. ठीक आहे. तर अखंड आवर्ती दशांश रूप व परिमेय संख्या. अपरिमेय संख्येची डेफिनेशन दिलेली आहे बघा. हे अखंड असते पण परंतु कशी असते, आवर्ती. बघा अखंडित असते पण आवर्ती नसते, नॉन रिकरिंग. म्हणजे हावाला जो रूप आहे तो आहे अपरिमेय संख्या. लक्षात आली गोष्ट. मग वास्तव संख्या जे म्हटलेलं आहे तुम्हाला, परिमेय आणि अपरिमेय दोन्ही संख्याच्या ग्रुपला आपण कोणता म्हणतो, वास्तव संख्या. अरे आहेत की नाही. रियल नंबर, रॅशनल नंबर आणि या दोघांच्या समूहाला आपण काय म्हणू, वास्तव संख्या म्हणू की नाही. ओके. तर आता काही थोडसा बेसिक कन्सेप्ट राहिलेले आहेत तुमच्या, म्हणजे स्थानिक किंमत आहे ना, प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू ते सांगून देतो, मग पाहू समोर. ठीक आहे. तर पहिले हा एवढा नोट डाऊन करा.